किस्त बॅनर आणले रे? भैया 6 बॅनर आणलेत 8x10चे आणि 10x10 गावातल्या प्रत्येक गल्लीत त्याचा बॅनर लागला पाहिजे. वय भैया. फुलाची व्यवस्था झाली का? हा आणलेत मागवलेत. जमे आपल्या बंगल्यावर फोन कर आणि त्या गाड्याला सांग ट्रॅक्टर ट्रॉली धुवून घेऊन या इकडं. सांगतो भैया. आली की सजवून घ्या. जिल्ह्यातनं माणसं येणार आहेत. शहीदाच्या सन्मानात कुठलीही कमी राहता कामा नये. सगळी नीट व्यवस्था करा. हा भैया. कसं आहे, उद्या जर का गावात कोण शहीद तर आपल्याला माहिती पाहिजे ना सगळी. देवा, अरे काय वेळ आणले रे गावावर. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भैया घ्या लावून घ्या. गोट्याच्या मी मदत करेल. बेट्या, इक्याऐवजी तूच जायला पाहिजे होतास. आता याच्यासारखं तुझं पण बॅनर लावायचं भाग्य आम्हाला लाभो हीच परमेश्वराकडे इच्छा. गॉड, यू आर लिस्निंग ना? लवकरच तो दिवस येऊ दे. आपण आता चांदवडी या गावामध्ये आहोत. विक्रम राऊत यांच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. त्यांचे लहानपणीचे मित्र आणि उज्ज्वल बँकेचे संचालक हर्षवर्धनजी देशमुख उर्फ भैयासाहेब यांच्याकडून. भैयासाहेब, काय भावना आहेत, काय सांगाल? विक्याबद्दल काय बोलू, किती बोलू आणि कसं बोलू असं आमचं झालंय. विक्या आमचा लहानपणापासूनचा अगदी जवळचा मित्र होता. खरं तर विक्या जाण्याने त्याचा अभिमान बाळगावा का दुःख या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलेलो आहे. खरं तर आज आम्ही त्याच्या ठिकाणी असतो. म्हणजे आम्ही सुद्धा आर्मीसाठी ट्राय केला होता. लेखी फिजिकल सगळं क्लिअर केलं होतं. पण निवड करताना आर्मीवाल्यांसमोर 2 ऑप्शन होते. दुसरा जो होता का नाही, त्याची परिस्थिती काही एवढी नव्हती आणि त्याचं वय पण पुढच्या ट्रायला बसणार नव्हतं. तेव्हा आम्ही नाही गेलो. मग पुढच्या वेळी आम्ही ट्राय केलं, त्यावेळी आमचे वडील केले आणि सगळी घरची जबाबदारी आमच्यावरती आली. आता विक्या एवढं भाग्य काय आमच्या नशिबात नाही. आपल्या भारत मातेची सेवा आम्ही सीमेवर जाऊन करू शकत नसलो तरी आम्ही आमच्या पातळीवर गावात करतोच आहे. विक्याच्या पुढे आमचं हे काय बलिदान नाही. आणि आज या ठिकाणी विक्रम खऱ्या अर्थानं अमर झालाय असं आम्हाला वाटतंय. विक्या आज आम्ही तो टाळून देणार नाही. मी तुझ्या बरोबर आहे. तुला गोली मारण्याला मी अजिबात सोडणार नाही. शहीद जवान विक्रम राऊत अमर रहे! शहीद जवान विक्रम राऊत अमर रहे! शहीद जवान विक्रम राऊत अमर रहे!
विक्रम राऊत तुझं स्वप्न खरं केलं का रे तू अरे देशासाठी शहीद झाला माझा सोन्या तुझं स्वप्न होतं ना रे देशाची सेवा करायची अरे प्राणाचं बलिदान द्यायची वेळ आली तरी मागे हटणार नाही आईने आज स्वप्न खरं केलं ग माझ्या लेकरांनी अगायची त्याला हाक मार मला आपल्या विकायला उठव अगं तुझं ऐकल ना तो उठ म्हणा त्याला उठ ना ए विक्या अरे बघ ना तुला भेटायला कोण कोण आले बघ राहू द्या आजा ए आजा अरे विक्याला उठव ना अरे त्याला प्रॅक्टिस नाही का जायचं ए आजा अरे तू तरी आवाज मार राहू द्या तू फक्त ये गावात परत जंगी स्वागत करते का नाही बघ तुझं आणि हा ववाळायला मीच असणार आहे पहिली हा आपण जास्त वेळ नाही ठेवू शकत. अरे मला बघू दे ना डोळ्यावरून माझ्या पोराला मला बघू दे ना शेवट मला नाही जायचं